समृद्ध इतिहास आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा म्हणजे वळसंग। सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात वेगाने विकसित होत असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापूर पासून व स्वामी समर्थ अक्कलकोट नगरी पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर असलेलं एकमेव गाव वळसंग। कर्नाटक राज्यातील 2025-26 शैक्षणिक वर्षातील 10वी अर्थात SSLC परीक्षेचा निकाल 23 एप्रिल रोजी जाहीर झाला। यंदा विद्यार्थ्यांनी विक्रमी कामगिरी केली। प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला। यंदा 94.1% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे तब्बल 14% निकालात वाढ झाली आहे। एकूण 7,70,209 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 7,24,794 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। यंदाच्या कर्नाटकातील 10वी परीक्षेतील निकालामध्ये मुलींनी बाजी मारली असून त्यांचा उत्तीर्णतेचा टक्का 96% आहे। मुलांचा निकाल 91.94% आहे। यामध्ये मंगळूर दक्षिण कन्नड भागात 98.40%, उडुपी भागाचा 98.18% निकाल आला आहे, तर गुलबर्गा 85.6% आणि मधुगिरी 90.26% इतका निकाल आला आहे। कर्नाटकातील 10वी परीक्षेत 7 विद्यार्थ्यांनी 625 पैकी 625 गुण मिळवत 100% यश संपादन केले आहे। ग्रामीण भागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 94.80% असून शहरी भागातील 93.2% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे। आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प फक्त 7 किलोमीटर अंतरावर। सोलापुरातील राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडलेलं गाव म्हणजे वळसंग। वळसंग शांत, स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त वातावरण। जिथे वाढता विकास आणि भविष्यातील गुंतवणुकीची उत्तम गॅरंटी मिळणार आहे। योग्य भौगोलिक रचना, ऐतिहासिक वारसा जपणारा आणि अनेक धार्मिक स्थळांशी कनेक्ट असलेला गाव म्हणजे वळसंग। गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि भविष्य घडविण्यासाठी परफेक्ट लोकेशन फक्त वळसंग मध्येच।